नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास कसा करावा, मुहूर्त, नैवेद्य, मंत्र कोणता म्हणावा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पण योग्य पद्धतीने गोकुळाष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि हरे कृष्णा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची 7 अपत्य मारून टाकली आणि त्यानंतर श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी 8व्या पुत्राचा जन्म घेतला. आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याचं मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हा श्रीकृष्ण कंसाचा कर्दनकाळ ठरला. मैत्रिणींनो, 26 ऑगस्ट 2024 श्रावणाचा 4था सोमवार या दिवशी आलेला आहे. यंदाची गोकुळाष्टमी सोमवारच्या पहाटे 3:39 अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 27 ऑगस्ट 2024 मध्यरात्री 2:19 अष्टमी तिथी असणार आहे. आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री 12:01 सुरू करायची असून आपण ती साधारणतः 12:45 पूर्ण करू शकतो. म्हणजेच काय, जन्माष्टमीचा शुभमुहूर्त यंदा 44 मिनिटाचा असणार आहे. साधारणतः पाऊण तासाचा वेळ आपल्याला या पूजेसाठी मिळालेला असल्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरात पूजेची सर्व काही तयारी, नैवेद्य तुम्ही तयार ठेवा, जेणेकरून मध्यरात्री बरोबर 12 वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊण तासामध्ये आपण ती पूजा पूर्ण करू शकू. यासाठी आपल्याला आंघोळ वगैरे करण्याची गरज नाही, पण पूजेला बसण्या अगोदर सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचं असतं. आपल्या घरामध्ये बाळकृष्ण नाही असं साधारणतः एकही घर सापडायचं नाही. तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो किंवा पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल, किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा ठेवू शकता. तर आपल्याला स्नान घालण्यासाठी काय करायचं असतं तर एक तर पंचामृत किंवा मग दूध, दही यासारखे पदार्थ वापरायचे असतात. तसंच श्रीकृष्णांना चंदनाचा गंधसुद्धा अतिशय प्रिय आहे. चंदनाचा सुवास त्यांना हवाहवासा वाटतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर सर्वप्रथम ताटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा सुद्धा तुम्ही वापर या दिवशी करू शकता, स्नान घालण्यासाठी करू शकता. पण शंख नसेल तर तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पाण्याने स्नान घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरून स्नान घाला. नाहीतर मग चंदनाची पेस्ट तयार करा आणि ही बाळकृष्णाच्या मूर्तीच्या सर्व अंगाला लावा आणि पुन्हा पाण्याने स्नान घाला. स्नान घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी, सुधामूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरू नका. किंवा मग हा तुम्हाला जमणार नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा साधा सोपा पण अतिशय प्रभावी असा मंत्र तुम्ही म्हणू शकता. पण मुक्याने स्नान घालायचं नसल्यामुळे या दोन्हीपैकी एक मंत्र तरी आपण नक्की म्हणायला हवा. तर बघा, आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या इथे वापरलेल्या आहेत. चंदनाची पावडर आपण वापरलेली आहे. तुम्ही सुद्धा ती वापरलेली असेल तर मग ते पाणी तुम्हाला झाडालाच घालावे लागेल. पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या, चंदनाची पावडर हे न वापरता दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरले असतील तर हे स्नानाचे तीर्थ तुम्ही स्वतः पिऊ शकता. तुमच्या घरातील इतर सदस्यांना, लहान मुलांना, बाळांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला ते प्यायचं नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा ते तीर्थ घालू देऊ शकता.
रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही, त्यामुळे कोणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला ते तीर्थाचं पाणी ओतून द्यायचं आहे. ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवला आहे त्यांनी तो ओल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरायचा. यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेश पूजन नक्की करून घ्यावं. तुम्हाला माहिती आहे, रिद्धी सिद्धीचा पती आद्य पूजेला मान्य, ज्याला मान असा तो गणपती, त्यामुळे गणेश पूजन हे आलंच. सर्वात प्रथम गणपती बाप्पांना कुंकवाचा गंध लावावा, त्यानंतर फुलं व्हावी, दुर्वा असतील तर दुर्वासुद्धा तुम्ही वाहू शकता. धूप दीप ओवाळायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवम सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणून आपली गणेश पूजा पूर्ण करून घ्यावी. आता बाळकृष्णाचा जन्म पारंपरिक पद्धतीने कसा करतात, तर त्यासाठी आपल्याला एखादी काकडी लागते बघा. काकडी शक्यतो देठासह असावी, पण नसल्यास जी उपलब्ध होईल तशा प्रकारची तुम्ही ती घेऊ शकता. ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची. सोबतच एखादा 1 रुपयाचं नाणंसुद्धा ठेवायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत आपल्या उजव्या हाताने 1 रुपयाच्या मदतीने काकडीचा तो देठाचा भाग काढून टाकायचा. लक्षात ठेवा, चाकू किंवा सुरी यासाठी वापरायचं नाही. 1 रुपयाच्या मदतीने जेव्हा आपण काकडीचा हा देठाचा भाग काढून टाकत असतो तेव्हा त्याला म्हणतात नाळ भेदन करणं. दुसरी पद्धत अशी आहे की काकडी घेतली जाते, पण काकडीचा जो काही मधोमधचा भाग असतो तो 1 रुपयाच्या मदतीने कापला जातो आणि बियांचा भागसुद्धा कोरून टाकला जातो. त्यानंतर मध्ये जी काही जागा तयार होते तिथे कापूस ठेवला जातो. त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते, ती वरून झाकून ठेवली जाते आणि त्याच्यानंतर घंटानाद करत, त्याचबरोबर धूप दीप ओवाळत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राधेकृष्ण गोपाळकृष्ण असा जय जयकार करत बाळकृष्णांचा जन्म करून घेतला जातो. पण इथे मी तुम्हाला अतिशय साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे की नाळभेदन केलं की जो देठाचा भाग आहे तो सांभाळून ठेवायचा, नंतर कुणाच्याही नजरेस तो पडू द्यायचा नाही. तोपर्यंत बाळकृष्णाच्या मूर्तीवर एक कापड काढायचं, जोराने आपल्या देवघरातील घंटी वाजवायची. बाकी सर्वांनी टाळ्या वाजवल्या तरीसुद्धा चालेल. त्यानंतर राधे कृष्ण गोपाळकृष्ण असं म्हणत तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला धूप दीप ओवाळून घ्यायचं. जी काही आपण सांभाळून ठेवलेली नाळ होती, म्हणजे काकडीचा देठ होता, तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील एखाद्या स्त्रीने झाडाच्या कुंडीमध्ये, मातीमध्ये किंवा तुळशीच्या मातीमध्ये व्यवस्थितपणे तो पुरून द्यावा. आणि ती काकडी आहे तर समजा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मूलबाळ नसेल किंवा त्या गोष्टीसाठी अडचण येत असेल तर तुम्ही तिला ती काकडी खायला दिली तर बाळकृष्णांच्या म्हणजेच आपल्या श्रीकृष्णांच्या कृपेने तिची झोळीसुद्धा लवकरच भरून जाईल आणि तिचं घरसुद्धा बाळगोपाळांनी भरून जाईल. तुम्हाला ते शक्य असेल तर काकडी अशा महिलेला नक्की द्या. पण हे शक्य नसेल तर तुमच्या घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही ती प्रसादाच्या रूपात खाऊ शकता. छोट्याशा बाळकृष्णांना स्नान घालून झालं, त्यांचा जन्म करून झाला की आपण त्यांची थोडीफार तयारी करून घ्यायची. म्हणजेच काय तर बाळकृष्णाला वस्त्रांनी सजवायचं आणि तयार करायचं. जसजशी जन्माष्टमी जवळ यायला लागते तसं तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जन्माष्टमीचं सगळं साहित्य मिळून जाईल. पण तुम्ही अगदी गावात राहत असाल, तुमच्या आसपास कुठे असं साहित्य मिळत नसेल तर तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये तुम्ही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पण मनापासून बाळकृष्णांची पूजा नक्की करा. जेणेकरून काय होईल, तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मकता येईल, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यामध्ये मधुरता येईल, एकमेकांबद्दलचे प्रेम वाढेल आणि मुख्य म्हणजे बाळगोपाळांना सुद्धा आनंद मिळेल. बाळकृष्णाचा पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा, कारण पिवळा रंग बाळकृष्ण असतील, श्रीहरी विष्णू असतील यांना अतिशय प्रिय असा आहे. यानंतर चंदनाचा गंध लावायचा. तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता. बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये वापरत नाहीत. यानंतर एखादा सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा तुम्हाला लावायचं आहे.
त्याचबरोबर जसा आपण आपल्या बाळाची तयारी करतो त्याप्रमाणे छानपैकी म्हणजे त्याचे केस विंचरले, त्याला ड्रेस घातला तर कसा आपण दृष्ट लागू नये म्हणून काळ्या गंधाची टिक्का लावतो किंवा काजळाची तीळ लावतो, तसं इथं सुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला काळा गंध किंवा काजळाची टीक लावायची विसरायचं नाही. छोटंसं बाळकृष्ण आपल्या घरातील लहान बाळांप्रमाणे अतिशय गोंडस दिसतं. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जन्माष्टमीचं साहित्य घेता तेव्हा पोशाख घेतला की त्याबरोबरच गळ्यातला हार असेल, डोक्यावरचा मुकुट असेल, ज्याला मोरपंख असतात बघा, त्याचबरोबर बाळकृष्णाचे जे काही अलंकार असतात जसं की बासरी असेल, कानातले असतील, या सर्व गोष्टींनी आपल्याला बाळकृष्णांना सजवायचं आहे. नंतर काय करायचं, पूजा मांडणीसाठी एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावर पिवळ्या रंगाचं आसन ठेवायचं, नसल्यास ज्या रंगाचं असेल, लाल असेल किंवा भगव्या रंगाचं असेल ते ठेवलं तरी पण काही हरकत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग, भगवा रंग, पिवळा रंग यांना अतिशय महत्त्व आहे. असं टाकून झाल्याच्या नंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास आपल्याला पूजेतला शंख ठेवावा लागतो आणि त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची असते. आपल्या देवघरामध्ये आपण जर गाय वासराची मूर्ती घेतली असेल तर तीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा, कारण आपल्या बाळकृष्णांना किंवा छोट्याशा श्रीकृष्णांना गाय वासराची किती आवड होती हे तुम्हाला माहीतच असेल. तर मग आपण शंख ठेवायचा, घंटा ठेवायची, गाय वासराची मूर्ती ठेवायची, थोडीफार फुलांची आरस करून घ्यायची आणि तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करावयाची असेल ती तुम्ही पाना फुलांनी करून घेऊ शकता. तुम्हाला एक वाक्य माहिती असेल की हाती घोडा पालकी, जय कन्हैया लाल की. त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलं बाळं असतील त्यांच्याकडे समजा हत्ती, घोडा किंवा गाई यासारखी खेळणी असतील तर ती खेळणीसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. पण जर नसतील तर काही हरकत नाही. तुमच्या पूजा घरामध्ये म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल, बऱ्याच वेळा आपण अष्टलक्ष्मीचा प्रतीक म्हणून, गजलक्ष्मी प्रतीक म्हणून सुद्धा हत्ती आपल्या देवघरामध्ये ठेवतो बघा, त्यातला हत्ती तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची, त्यांना धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं, फूल अर्पण करायचं, तुळशीपत्र अर्पण करायचं आणि आपण म्हणायचं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. आता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यासुद्धा घालायचं असतं. जन्माष्टमीचे 2 प्रभावी मंत्र आहेत, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. किंवा अजून एक मंत्र जो तुम्हाला आतापर्यंत समजलाच असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय. या दोन्हीपैकी कोणता तरी एखादा मंत्र तुम्ही नक्की म्हणू शकता. पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला बाळकृष्णांचे आवडते पदार्थ माहीत असतील, लोणी, खडीसाखर ज्याला आपण माखन मिश्रित म्हणतो, तर तुमच्या घरातील जी चहामध्ये वापरतात ती साखरसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. फक्त प्रत्येक नैवेद्यावर आठवणीनं तुळशीपत्र ठेवा, कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णांचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण करत नाही अशी मान्यता आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही पंजिरीसुद्धा बनवू शकता. तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्ण यांची सांदीपणी आश्रमातील गोष्ट माहिती असेल की तिथे ते शिकायला असताना श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यात घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुदामा हे श्रीकृष्णांसाठी पोहे घेऊन आले आणि एका पुरसुंडीमध्ये बांधून पण श्रीकृष्णांनी ते सुद्धा आवडीने खाल्ले होते. त्यामुळे इथं तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही, मीठ आणि साखर वापरून हे पोहे बनवून घेऊ शकता. त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल किंवा लाह्या, सुकामेवा यासारखा सुद्धा नैवेद्य आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो. तसा आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखरच श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते.
जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यांमधून ऐकतो त्याच पद्धतीनं साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून काय होईल, पूजासुद्धा खरी आहे, त्यामध्ये जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटतं. उगाचच बडेजाव न करता साध्या सोप्या पद्धतीनं आपण सगळं काही करावं. तसं म्हटलं जातं श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये 56 भोग ठेवले जातात, म्हणजे 56 प्रकारचे पदार्थ ठेवले जातात. पण आपण तर काही एवढे बनवू शकत नाही, त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण ठेवायचे. काही ऋतुमानानुसार फळं आपल्याला मिळतात, त्यापैकी 5 फळं म्हणजेच एकाच प्रकारची 5 फळं किंवा 5 प्रकारची 5 फळं जेवढी तुम्हाला उपलब्ध होतील, एखाद्या जरी फळ असेल तरीही तुम्ही ते फळ पूजेमध्ये ठेवू शकता. यानंतर तुम्हाला पूजेमध्ये पाण्याचा तांब्या व पाळणा मांडायचा आहे. पाळण्याच्या आजूबाजूला फुलांची किंवा जे साहित्य उपलब्ध आहे त्याची तुम्ही थोडीशी सजावट करू शकता, कारण त्यात आपल्याला बाळकृष्णांना बसवायचं आहे. त्या पाळण्यामध्ये थोडंफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवून या तुळशीच्या पानांवर, फुलांच्या पाकळ्यांवर बाळकृष्णाची मूर्ती आपण स्थापन करायची आहे. बाळकृष्णाची मूर्ती अगदी हळूवारपणे आपण पाळण्यामध्ये ठेवायची, ती पडता कामा नये याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो ना, तर प्रत्येकाने ती दोरी आपल्या हातामध्ये घ्यायची, उजव्या हातामध्ये ती पाळण्याची दोरी असावी. त्यानंतर आपला दुसरा हातसुद्धा त्या दोरीला लावावा आणि आपण बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकतो. तसं इंटरनेटवर, सोशल मीडियावर कुठेही तुम्हाला बाळकृष्णाच्या जन्माचे भरपूर सारे पाळणे मिळून जातील. त्यातला प्रत्येक पाळण्यातल्या काव्यपंक्ती या वेगवेगळ्या असू शकतात. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर पुन्हा बाळकृष्णांना धूप दीप ओवाळून घ्यायचं, घंटीचा नाद करायचा, जेणेकरून जन्मोत्सवाचं वातावरण निर्माण होईल आणि आपल्या घरातील जेवढी जोडपी असतील किंवा घरातील जेवढी मंडळी असतील त्या सगळ्यांनी बाळकृष्णाला अवश्य झोका द्यावा. सगळ्यात शेवटी धूप लावायचा किंवा कापूर आरती लावायची. तुम्हाला श्रीकृष्णांची आरती येत असेल किंवा अजून काही वाचायचं असेल, जसं की गीतेतला एखादा अध्याय, तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता, काही हरकत नाही. किंवा विष्णू सहस्रनामाचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी पठण करू शकता. आता पाळण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांना रात्रभर ठेवायचं नसतं. एकदा की पाळणा म्हणून झाला की घरातल्या कोणत्याही एका सदस्याने ती मूर्ती हळूच काढून घ्यायची आणि नंतर पुन्हा त्या जागेवर आपण पूजा केली होती तिथं ठेवून द्यायची. बालवयापासून अतिशय खोडकर असणारे हे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा 8वा अवतार आहेत. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. प्रेम कसं करावं, खरी मैत्री काय असते, सहानुभूती कशाला म्हणतात, त्यानंतर राजकारणातले डावपेच, खरी श्रद्धा काय असते, हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात. समजा एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडीची आहे, पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टींचा त्याग करता आलं पाहिजे आपल्याला. तरी पण धर्म पहिला हे आपल्याला श्रीकृष्णांकडून शिकायला मिळतं. त्यामुळं श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा ही मध्यरात्री 12 वाजता अवश्य करावी, दिलेल्या वेळेत पूर्ण करावी. यंदाच्या जन्माष्टमीला आपल्याला उपवाससुद्धा करायचा असेल तर सोमवारचा दिवसभरामध्ये तो करून रात्री अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर नैवेद्यामधला एखादा पदार्थ प्रसादाच्या रूपात खाऊन तुम्ही तो उपवास सोडू शकता. त्यानंतर तुम्हाला काही जेवण वगैरे करायचं असेल तर तेही तुम्हाला करता येईल. पण मग बरेच जण असं विचारतात की एवढ्या मध्यरात्री कुठे काय आपण जेवण करणार, त्यापेक्षा हा उपवास तसाच सुरू ठेवतात आणि सकाळी म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी आपली आंघोळ झाल्याच्या नंतर नेहमीच्या वेळेमध्ये जेव्हा आपला स्वयंपाक होतो तेव्हा पुन्हा एकदा आपण पूजा करून ही पूजा काढल्यानंतर उपवास सोडतात बघा. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता. समजा तुमचा श्रावणाचा 4था सोमवारसुद्धा आहे पण जन्माष्टमीचा उपवास नाही, तर तुम्ही सोमवार नेहमीच्या वेळेमध्ये सोडू शकता. पण तुम्हाला श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी दोन्ही उपवास आहेत, तर मग तुम्हाला जन्माष्टमीची पूजा झाल्या वाचून उपवास सोडता येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ही पूजा जी आहे ना, ती पूजा झाली की आपण गोपाळकाला पूर्ण होईपर्यंत सुद्धा हा उपवास सुद्धा ठेवू शकतो. किंवा तुम्हाला गोपाळकालाच्या दिवशी सकाळी, म्हणजे ज्याला आपल्याकडे दहीहंडी म्हणतात, तेव्हा काढायची असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही काढू शकता.
पुन्हा एकदा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचं, विधिवत पूजा करायची. पूजेमधली सुकलेली पानं, फुलं काढून टाकायची आणि ती झाडाच्या कुंडीत किंवा मातीमध्ये किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायची. पूजेमधला प्रसाद किंवा फळं वगैरे तुम्ही आसपासच्या घरी प्रसादाच्या स्वरूपात देऊ शकता. तुमच्या घरातल्या मंडळींनी खाल्ला तरी पण चालेल. ही होती जन्माष्टमीची संपूर्ण पूजाविधी व उपवास कसा करावा याबद्दल संबंधित माहिती. तुम्हाला व तुमच्या परिवाराला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा. परिवाराकडून धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.